Hello friends, welcome. The basic concepts in volumetric analysis and lecture number 4. Here we introduce about the how do the titrations. In these titrations there are a few uh, definitions such as titrant, then the analytes, then equivalence points, end points, measurement of value, effect of temperature, then the pipette, burette, volumetric flask. First, I would like to introduce about the titrations. The titration is a technique which is used to determine the concentration of unknown solution. आता टायट्रेशन म्हटलं की तुम्हाला एक सोल्युशन नोन असेल, दुसरं सोल्युशन काय असेल, अननोन असेल, बरोबर आहे. अशा वेळेस टायट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल तर नॉन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन माहिती पाहिजे, अननोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपोआप तुम्हाला डिस्क्राईब करते बाय द यूज ऑफ टायट्रेशन्स. Titration is the slow addition of one solution of unknown concentration called titrant. त्यालाच काय म्हणतात तुम्ही, टायट्रंट म्हणतात किंवा टायट्रेटेड म्हणतात. आता टायट्रंट म्हणजे काय, नॉन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशनला टायट्रंट असं म्हटलेलं असतं की जे टायट्रंट सोल्युशन आपण काय करतो, ब्युरेटमध्ये घेत असतो आणि ते ॲड करत असतो टू अ नॉन व्हॉल्यूम ऑफ अनदर सोल्युशन. आपण नॉन व्हॉल्यूम का म्हटलेलं आहे, कारण की आपल्याला जे काही आपण ॲनालाइट घेतलेलं आहे, बरोबर आहे. ॲनालाइट म्हणजेच काय, सॅम्पल. तर ॲनालाइट घेतलेलं आहे किंवा जे काही सॅम्पल घेतलेले आहे त्याचं आपल्याला जो व्हॉल्यूम आहे तो नॉन असतो. एक 10 ml आहे की 20 ml आहे, या पद्धतीने आपण ते पिपेट आउट करत असतो. दॅट इज कॉल्ड अबाउट अननोन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन आपण कशामध्ये ॲड करत असतो, अननोन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये. अंटिल द रिॲक्शन रिचेस न्यूट्रलायझेशन. कुठपर्यंत ॲड करतो, जोपर्यंत रिॲक्शन ही न्यूट्रलाइज दाखवत नाही. न्यूट्रलाइज म्हणजे काय, कलर चेंज दाखवतो. फेंट पिंक कलर तुम्हाला दाखवतो, कलरलेस टू फन पिंक असं तुमचं काय असतं जनरली, किंवा मग फेंट पिंक टू काय असतो, कलर, विच इज ऑफन इंडिकेटेड बाय कलर चेंज. अशा वेळेस काय दाखवतो, तुम्हाला कलर चेंज दाखवतो. त्यालाच काय म्हटलं, टायट्रीमेट्री असं म्हटलं जातं किंवा व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन सुद्धा म्हटलं जातं. वरच्या प्रोसेसला काय म्हणणार तुम्ही, टायट्रीमेट्री म्हणणार किंवा मग त्याला काय म्हणणार, व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन असं म्हणणार. पुढचं पाहू आपण, ॲनालाइट, द सोल्युशन ऑफ अननोन कॉन्सन्ट्रेशन विच इज पिपेट आउट इन द टायट्रेशन फ्लास्क बट नॉन व्हॉल्यूम. आता ॲनालाइट म्हणजे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं गेलं आहे की त्याचा व्हॉल्यूम हा तुम्हाला काय असतो, नॉन असतो. आणि जे सोल्युशन आपण पिपेट आउट करत असतो त्याला जनरली काय म्हटलेलं असतं, ॲनालाइट असं म्हटलेलं असतं. पुढचं पाहणार आहे आपण, टायट्रंट. आता टायट्रंटमध्ये काय आहे, द सोल्युशन ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन फिल्ड इन द ब्युरेट अँड टायट्रेटेड अगेन्स्ट ॲनालाइट कॉल ॲज वॉट, टायट्रंट. आता नॉन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन जे दिसतं तुम्हाला, बरोबर आहे, नॉन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन हे काय, ब्युरेटमध्ये आपण फिलअप केलेलं असतं आणि ते टायट्रेट करत असतं कोणासोबत, ॲनालाइटसोबत, बरोबर आहे. मग नॉन कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनला काय म्हटलं तर जे ब्युरेटमध्ये घेतो आपण त्याला काय म्हणतात, टायट्रंट असं म्हटलेलं असतं. हे झालं ॲपरेटस, टायट्रेशन ॲपरेटस. ही जी तुमची ब्युरेट आहे, बरोबर आहे, त्या ब्युरेटला मधल्या ज्या सोल्युशनला काय म्हटलं जातं, टायट्रंट असं म्हटलेलं असतं. आणि जे कोनिकल फ्लास्कमध्ये जे असतं त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं, ॲनालाइट म्हटलेलं असतं किंवा सॅम्पल म्हटलं तरी चालेल. याचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला अननोन आहे, याचं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला नोन आहे टायट्रंटचं. आता पाहू इक्वॅलन्स पॉईंट. इट इज द पॉईंट ॲट विच द अमाऊंट ऑफ ॲसिड अँड बेस प्रेझेंट्स एक्झॅक्टली न्यूट्रलाइज वन अनदर. मग इक्वॅलन्स पॉईंट काय म्हणतो, ज्या पॉईंटला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते त्या पॉईंटला काय म्हटलं जातं, त्या पॉईंटला काय म्हटलं जातं, इक्वॅलन्स पॉईंट म्हटलं जातं. मग असं न्यूट्रलायझेशन किंवा त्या इक्विलन्स पॉईंटला काय घडतं, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ OH मायनस जे असतात सोल्युशनमधले आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ H+ आयन्स असतात ते काय असतात, त्या पोझिशनला इक्वल असतात. मग ज्या पोझिशनला नंबर ऑफ H+ आयन आणि नंबर ऑफ OH- आयन्स इक्वल असतील त्या पोझिशनला काय म्हटलं जनरली, इक्वॅलन्स पॉईंट म्हटलं जातं. आणि त्या इक्वॅलन्स पॉईंटला काय दाखवतो, तुम्हाला कलर चेंज असा दाखवतो.
इंडिकेटर इज अ सबस्टन्स दॅट इज जनरली ॲडेड टू सोल्युशन इन द रिसिविंग व्हिसल. अशा वेळेस तुम्ही इंडिकेटर ॲड करता. अँड विच अंडरगोज सम सॉर्ट ऑफ कलर चेंज वेन द रिॲक्शन इज ओव्हर. म्हणजे रिॲक्शन कम्प्लीट झालं की तुम्हाला इंडिकेटर हा काय दाखवतो, एक पर्टिक्युलर एक कलर दाखवतो. त्या कलरला काय म्हणतात तुम्ही, इक्विव्हॅलन्स पॉईंट असं म्हटलेलं असतं. हे झालं तुमचं इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता पाहू एंड पॉईंट. एंड पॉईंट म्हणजे काय, इन द टायट्रेशन द पॉईंट ॲट विच द इंडिकेटर चेंजेस इट्स कलर इज कॉल्ड ॲज वॉट एंड पॉईंट. म्हणजेच काय, द पॉईंट ऑफ विच, ज्या पॉईंटला इंडिकेटर कलर चेंज दाखवतो त्या पॉईंटला एंड पॉईंट म्हटलं तरी चालेल. ॲट दिस पॉईंट द रिॲक्शन इज ऑब्झर्व टू बी कम्प्लीट. या पोझिशनला रिॲक्शन काय होते, कम्प्लीट होते. अँड इट शोज विजिबल एंड पॉईंट. विजिबल एंड पॉईंट म्हणजे काय, तुम्हाला कलर चेंज दिसतो, तो डोळ्यांना इझिली आपण पाहता येतो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, विजिबल एंड पॉईंट. मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. आता द कन्व्हिनियंट युनिट यूज फॉर मेजरिंग स्मॉल व्हॉल्यूम लिक्विड आणि इज 1 मिलीलिटर. आता जर तुम्हाला स्मॉल व्हॉल्यूम मोजायचा आहे तर तुम्ही ml मध्ये मोजणार, बरोबर आहे. स्मॉल व्हॉल्यूम घेतला लिक्विडचा तर तो कशामध्ये घेता, 1 मिलीलिटर, बरोबर आहे. 1 मिलीलिटर म्हणजेच काय, 0.001 लिटर, म्हणजे 10⁻³ लिटर. त्यालाच काय म्हणतात तुम्ही, 1 क्युबिक सेंटीमीटर, दॅट इज CM3. 1 क्युबिक सेंटीमीटरचं युनिट हे स्मॉल व्हॉल्यूम ऑफ लिक्विडसाठी आहे. आणि लार्ज व्हॉल्यूमसाठी काय, क्युबिक डेसिमीटर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज वॉट, DM³ फॉर ओनली फॉर दी लार्ज व्हॉल्यूम. दोन युनिट काय पाहिले पण, सेंटीमीटर क्यूब फॉर स्मॉल व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अँड DM³ दॅट इज क्युबिक डेसिमीटर, दॅट इज कॉल्ड ॲज वॉट, फॉर लार्ज व्हॉल्यूम. ॲपरेटस फॉर प्रिसाइज मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. आता आपण जे काय ॲपरेटस वापरणार आहे याच्यामध्ये पहिल्या ॲपरेटस काय वापरतोय आपण, पिपेट वापरतोय, बरोबर आहे. आता पिपेट वापरत असताना ते 2 टाईपचे असतात. देर आर 2 टाईप्स. ट्रान्सफर पिपेट, व्हॉल्युमेट्रिक पिपेट्स आर कॅलिब्रेटेड टू डिलिव्हर अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. आता याच्यामध्ये काय होतं, व्हॉल्युमेट्रिक पिपेट्स काय असतात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे टाकत असतात नेहमी, बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हणत असतं, ट्रान्सफर पिपेट. याच्यामध्ये सायझेस जे पाहिले या पिपेटचे, ट्रान्सफर पिपेटचे, याच्यामध्ये 5 ml ची भेटते, 10 ml, 15 ml, 20 ml आणि 25 ml आणि 50 ml पर्यंत याची कॅपॅसिटी आहे. लेस फ्रिक्वेंटली यूज. आणि काही वेळेस हे जे काही 6, 8 आणि 12 ml चे जे असतात ते फार कमी पद्धतीने यूज असतात, म्हणून त्याला काय म्हटलंय, लेस फ्रिक्वेंटली यूज असं म्हटलेलं आहे. दे हॅव अ बल्ब मिड वे बिटवीन द माउथपीस अँड द टिप. माउथपीस म्हणजे काय, जिथून आपण सोल्युशन सक करतो त्याला माउथपीस म्हणतो. आणि टिप म्हणजे काय, जिथून सोल्युशन खाली बाहेर पडतं त्याला काय म्हणतात, टिप. हे दोघांमध्ये काय असतो, एक बल्ब असतो. तुम्हाला माहिती सगळ्यांना, पिपेट कशी पाहिली, मध्ये एक बल्ब असतो, तो सर्क्युलर आकाराचा बल्ब असतो. बल्ब काय असतो, टू डिक्रीज द सरफेस एरिया पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला जो काही लिक्विड घेतलेलं आहे त्याचा सरफेस एरिया जर कमी असेल तर तुम्हाला तो इझिली तुम्हाला युनिट दाखवेल, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला रिडिंग दाखवेल. अँड टू डिमिनिश द पॉसिबल एरर. अशा वेळेस हे एरर होण्याच्या शक्यता आहेत का, तर नाही. मग रिझल्ट एरर नको यायला पाहिजे, मॅनमेड एरर नको यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय दिलं असं, बल्ब दिलं आहे, विच इज यूज टू डिक्रीज द सरफेस एरिया पर युनिट व्हॉल्यूम. द व्हॉल्यूम, that is capacity, and the calibration temperature of the pipettes are clearly written on the bulb. बल्बवर तुम्हाला व्हॉल्यूम दिला असतो आणि किती टेम्परेचर दिलेलं आहे त्या कॅलिब्रेशन्सला ते यूज होत असतं, त्याचं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं असतं. दे शुड बी यूज वेन हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी इज डिझायर्ड. जर हाय ॲक्युरेसी तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला ते पिपेट ही यूज केलेली असते. दॅट इज कॉल्ड हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी. दुसरे पिपेट कुठले आहे, ग्रॅज्युएटेड पिपेट. त्यालाच काय म्हणतात तुम्ही, मेजरिंग पिपेट म्हणता. ही फिजिकल केमिस्ट्रीच्या इन्स्ट्रुमेंटला जनरली यूज केलेली असते. मग ग्रॅज्युएटेड पिपेट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब ऑफ युनिफॉर्म बोर विथ मार्क्स इव्हनली स्पेस्ड अलॉंग द लेंथ. अशा वेळेस ग्रॅज्युएटेड पिपेट हे यूज केलेले असते. त्याच्या का बोर मार्क्स दिलेले असतात, ते मार्क्स हे काय 1 सेंटीमीटरच्या लेंथला प्रत्येकाने दिलेलं असतात. म्हणजे 0.1, त्याच्या नंतर 10 रेषा असतात, म्हणजे 0.2, त्याच्या खाली 10 रेषा.
अशा पद्धतीने तुम्हाला मेजरिंग पिपेट किंवा ग्रॅज्युएटेड पिपेटचे तुम्हाला लेंथ दिसेल. द इंटरव्हल बिटवीन कॅलिब्रेशन मार्क्स डिपेंड अपॉन द साईज ऑफ द पिपेट. मग जी काय लेंथ असते दोन कॅलिब्रेशनमध्ये, म्हणजे दोन मोठ्या रेषांमध्ये जी काय लेंथ असेल ती लेंथ कशावर डिपेंड असते? पिपेटच्या साईजवर डिपेंड असते. म्हणजे 5 ml का 10 ml की 15 ml अशा पद्धतीने. These pipettes are intended for the delivery of predetermined volumes. आता हे पिपेट कुठं वापरतात? ज्या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम हा ऑलरेडी नोन आहे की किती व्हॉल्यूम तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे 5 ml व्हॉल्यूम घ्यायचा आहे की 10 ml व्हॉल्यूम घ्यायचं असं तुम्हाला माहिती आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ती पिपेट वापरायला काय हरकत नाही की तुम्हाला 5 ml व्हॉल्यूम तुम्हाला घ्यायचं आहे म्हणून. मेजरिंग पिपेट्स आर कॉमनली ओनली इन 0.1, 0.2, 0.5, 1.0, 5.0, 10 ml साइजेस. अशा पद्धतीने तुम्हाला पिपेटची साईज ही भेटू शकते. 2 types of calibration for delivery are one calibrated between 2 marks on the top. म्हणजे कॅलिब्रेशन केलेलं असतं बिटवीन 2 marks ऑन द टॉप, म्हणजे 2 मार्क्सच्या इन बिटवीन काय केलं असतं? कॅलिब्रेट केलेलं असतं. द अदर हॅज ग्रॅज्युएशन मार्क्स डाऊन टू टिप, म्हणजे खालून वरपर्यंत काय दिलं त्याला सेरोलॉजिकल पिपेट म्हणतात. सेरोलॉजिकल पिपेट तुम्ही ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला सेरोलॉजिकल पिपेट काय असतं हे समजेल आणि त्याची इमेज पण तुम्ही पाहू शकतात. मग ग्रॅज्युएटेड पिपेट पहा बरं. ग्रॅज्युएटेड पिपेट आहे याच्यामध्ये 8 ते 9, याच्यामध्ये 8.1, 8.2 या पद्धतीने काय दिलं आहे तुम्हाला? स्केल अरेंज करून दिलेलं आहे, बरोबर. आणि 10 ml 15 ml ट्रान्सफर पिपेट आहे. ट्रान्सफर पिपेटमध्ये डायरेक्ट काय असते? इथपर्यंत मार्किंग दिले असते राऊंडपर्यंत. ही 5 ml इथपर्यंत व्हॉल्यूम आहे, 10 mlचा मार्किंगपर्यंत व्हॉल्यूम आहे. म्हणजे ट्रान्सफर पिपेट ही तुम्ही जनरली व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसचे प्रॅक्टिकल जेव्हा करतात तेव्हा ट्रान्सफर पिपेट यूज करतात. आणि काही वेळेस तुम्हाला ग्रॅज्युएटेड पिपेट केव्हा यूज होते? जेव्हा तुम्हाला एखादं सोल्युशन हे एखाद्या सॅम्पलमध्ये ॲड करायचं असेल. मग सोल्युशन जर तुम्हाला वेट प्रीडिटरमाइंड व्हॉल्यूम माहिती असेल तरच तुम्ही ते ॲड करू शकता. मग त्यासाठी कुठली पिपेट लागेल? ग्रॅज्युएटेड पिपेट ही तुम्हाला जनरली लागेल. Burette are used for measuring the variable quantities of liquid that are used in a volumetric titrations. मग ब्युरेट हे कुठे यूज होते? ज्या ठिकाणी तुम्हाला एक व्हॉल्यूम दिलेला आहे त्याच्यामध्ये सोल्युशन तुम्ही ॲड करतात आणि अशा वेळेस ते व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशनसाठी तुम्ही ते लिक्विड यूज करू शकता, म्हणजे ब्युरेट यूज करू शकता इन शॉर्ट. देर आर मेड इन कॅपॅसिटी फ्रॉम 1 to 100 मिलीलिटर्स. 1 ml पासून तर 100 ml पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल. 1 ml सुद्धा तुम्ही ब्युरेटमधून ॲड करू शकतात, 100 ml सुद्धा तुम्ही ब्युरेटमधून ॲड करू शकतात. दे आर लॉंग ग्रॅज्युएटेड ट्यूब्स. हे पहा, ही ग्रॅज्युएटेड ट्यूब आहे. देर आर लॉंग ग्रॅज्युएटेड ट्यूब्स ऑफ युनिफॉर्म बोअर. युनिफॉर्म बोअर म्हणजे प्रत्येकाला बोअरची साईज ही ठरलेली आहे. अँड आर क्लोज्ड ॲट विच लोअर एंड बाय मीन्स ऑफ ग्लास टॉपर. हे पहा, ग्लास टॉपरने याला क्लोज केलेली दिसते का तुम्हाला? ग्लास टॉपरने क्लोज केली ब्युरेटला. विच शुड बी लाईटली ग्रीस्ड फॉर स्मूथ रोटेशन. याच्यात थोडं ग्रीस भरलं की याच्यात रोटेशन काय होईल? इझी होऊन जाईल, बरोबर आहे. ग्रीस इज यूज फॉर द स्मूथ रोटेशन्स. एकदाचं तुम्ही ते ग्रीस बदला आणि स्मूथ रोटेशन व्हायला लागलं की याच्यामधून तुम्हाला काय टाकता येईल? मग लिक्विड हे टाकता येईल. कशामध्ये? दुसऱ्या काय सॅम्पलमध्ये. म्हणजे ब्युरेटमधून तुम्ही ते ॲनालाइटमध्ये इझिली ॲड करू शकता. वरचा टॉप काय ओपन असतो, माउथ एरिया ओपन असतो आणि खालचा सील असतो. दॅट इज कॉल्ड एज वॉट? ब्युरेट. ब्युरेट साईज काय? कॅपॅसिटी 1 पासून 100 ml पर्यंत तुम्ही ती ब्युरेट यूज करू शकता. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आर फ्लॅट बॉटम, बरोबर आहे. व्हॉल्युमेट्रिकचा जो काही फ्लॅट बॉटम तुम्हाला दिसतो इथं खाली काय असतो? फ्लॅट आहे. पियर शेप्ड वेसल विथ लॉंग नेरो नेक्स. हे पण लॉंग नेरो नेक्स आहे आणि याला जे काय शेप दिलेला आहे फ्लॅट बॉटम, याचं तुमचं झालं याचं रचना, याला शेप दिलेला आहे तो दिलेला आहे, लॉंग नेरो नेक्स दिलेले आहेत आणि पियर शेप दिलेला आहे, बरोबर आहे. फिटेड विथ ग्राउंड ग्लास टॉपर्स. ग्लास टॉपरवरती लावलेला आहे, वरती फिट केला आहे त्याला. दॅट इज वॉट? स्टॉपर. मोस्ट फ्लास्क्स आर गॅल्युएटेड टू कंटेन अ सर्टन व्हॉल्यूम अँड दीज आर मार्क्ड विथ द लिटर्स. आता 100 ml तुम्हाला जर दिलं असेल तर 100 ml ची मार्किंग केलेली आहे. 200 ml दिले असेल तर 200 ml ची मार्किंग केलेली आहे.
म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन काय दाखवते की जो काय तुम्ही फ्लास्क घेतलेला आहे ज्या ml चा त्या ml पर्यंत तुम्हाला तुम्ही मार्किंग केलेलं असेल. म्हणजे 100 ml चा फ्लास्क असेल तर त्या लाईनमध्ये तुम्हाला लाईन ड्रॉ केलेली असेल तिथपर्यंत काय असेल मग व्हॉल्यूम 100 ml चं व्हॉल्यूम असेल. जरी इथं 500 राहिलं असतं आणि लाईन ड्रॉ केलेली असतं तर 500 ml कुठपर्यंत येईल जिथपर्यंत तुम्ही लाईन ड्रॉ केलेली आहे ॲपरेटसवर तिथपर्यंत. दे आर यूज टू प्रिपेअर वेरियस काइंड ऑफ सोल्युशन. वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन तयार करण्यासाठी यूज करतात. द नेक इज नॅरो सो दॅट स्लाइट एरर्स इन रीडिंग द मिनिस्कस रिझल्ट्स इन रिलेटिव्ह स्मॉल व्हॉल्युमेट्रिक डिफरन्स. द नेक इज नॅरो. आता नेक काय दिलेला आहे नॅरो दिलेला आहे बरोबर आहे. कशामुळे दिलेला आहे तो मिनिस्कस जे दिले तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही एरर येणार आहे ते एरर कमी यायला हवं म्हणून तुला काय दिलेलं आहे लॉंग नेक ॲरो दिलेला आहे सॉरी लॉंग नेक दिलेलं आहे विच इज अ नॅरो बॉटम नॅरो अप्पर एंड दिलेला आहे. ठीक आहे. इट शुड बी यूज फॉर मिनिमायझेशन ऑफ व्हॉल्युमेट्रिक डिफरन्स ऑर सर्टन मॅनमेड्स एरर्स. सो अशा पद्धतीने झालं तुमचं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. आता पाहू आपण कॅलिब्रेशन. आता कॅलिब्रेशनचा एक्सपेरिमेंट तुम्ही केलेला आहे. काही वेळेस तुम्ही पिपेट घेता ब्युरेट घेता आणि व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क घेता. आता तिघांमध्ये व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क 100 ml चा असतो. ब्युरेट काय असते तुमची 50 ml ची असते. पिपेट 10 ml ची असते किंवा 25 ml ची असते. मग अशा वेळेस जे काही तुम्हाला तिथं मार्किंग दिलेली असते की 10 ml ची 25 ml ची 100 ml ची. मग ही मार्किंग जी ती खरी मार्किंग आहे का की याच्यामध्ये काही वेळेस तयार करताना मॅन्युफॅक्चरर काय करतात थोडंफार 1-2 डेसिमल हे इकडे तिकडे तयार करून टाकतात. एक ॲक्युरसी तयार करत नाही. मग अशा वेळेस ॲक्युरसी तयार करत नाही म्हणून जी काही एरर येते ते एरर ह्या एक्सपेरिमेंटने आपण ते दूर करू शकतो. म्हणून त्याला काय म्हणतात कॅलिब्रेशन म्हणतात. मग आपण पिपेटचं कॅलिब्रेशन करणार आहे म्हणजे पिपेटवरची मार्किंग बरोबर आहे का नाही ते पाहणार आहे. नंतर ब्युरेटचं कॅलिब्रेशन करणार आहे. नंतर व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कचं कॅलिब्रेशन करणार आहे. अशा पद्धतीने आपण ते कॅलिब्रेशन करणार आहे. आता पहिले कॅलिब्रेशन करू पिपेटचं. टेक क्लीन 100 ml कोनिकल फ्लास्क फिटेड विथ अ कॉर्क और स्टॉपर. बरोबर आहे. एक कोनिकल फ्लास्क घ्या 100 ml चा. वे द कोनिकल फ्लास्क ॲक्युरेटली. वेट बॅलन्सवर त्याला व्यवस्थित वेट करायचं आहे स्टॉपर लावून. जे काय वेट येईल ते रेकॉर्ड करा. रेकॉर्ड इट्स मास इन अ नोटबुक. आता जे काय वेट येईल त्याच्यावरून तुम्हाला ते मासचे इझिली कॅल्क्युलेट करता येईल. पिपेट आउट 10, 20, 25 ml ऑफ डिस्टिल्ड वॉटर. 10 ml ची घ्या 20 ml ची घ्या 25 ml फ्रॉम अ बिकर इंटू अ कोनिकल फ्लास्क. म्हणजे जे काही तुम्ही वॉटर घेत असणार तर वॉटरमधनं सक करा 10 ml ची किंवा 20 ml किंवा 25 ml. ते वॉटर सक केल्यानंतर ते कशामध्ये ॲड करायचं आहे जो तुम्ही वेट केलेला जो काही कोनिकल फ्लास्क होता त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे इंटू द आणि परत मग त्याला वेट करायला जायचं आहे. म्हणजे एकदा एमटी असताना वेट केलं तुम्ही कोनिकल फ्लास्क एकदा भरलेलं असताना वेट केलं कोनिकल फ्लास्क. रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ वॉटर. त्याला थर्मोमीटर टाकून त्याचे टेम्परेचर आधी रेकॉर्डिंग करा. मास ऑफ द वॉटर डेन्सिटीवरून तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येईल बरोबर आहे. मग डेन्सिटी तुम्हाला चार्टमध्ये दिलेली असेल. मग ही प्रोसिजर 3 ते 4 वर रिपीट करा. जे काय तुमचं ॲव्हरेज मास येईल द टेक ॲव्हरेज मास अँड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटरने त्याला डिवाइड करा ॲट रूम टेम्परेचर टू कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल कॅपॅसिटी ऑफ पिपेट. मग तुम्हाला जे काही उत्तर भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला एरर भेटेल की किती याची कॅपॅसिटी आहे आणि किती याच्यामध्ये एरर आहे. म्हणजे प्लसचा एरर असेल तर प्लस 0.04 0.02 असं काहीतरी भेटेल एरर. मायनसचा एरर असेल तर -0.01 भेटेल किंवा -0.02 भेटेल. अशा पद्धतीने तुम्ही ते कॅल्क्युलेशन हे करू शकता. कोणाचं कॅलिब्रेशन ऑफ पिपेटचं. हे पाहता टेम्परेचर दिलं आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी दिली. ज्या डेन्सिटीला टेम्परेचर जे काही येईल तुमचं त्याच्यामुळे तुमची वॉटरची डेन्सिटी ही ठरत असते. मग हे काय येईल डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट डिफरंट टेम्परेचर्स. हे वेगवेगळ्या प्रकारचे टेम्परेचर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची याची काय दिलेली आहे तुम्हाला डेन्सिटी ही दिलेली आहे. कॅलिब्रेशन ऑफ ब्युरेट. मग आता कॅलिब्रेशन करत असताना काय करणार कॅलिब्रेशन ऑफ ब्युरेट. टेक अ क्लीन 100 ml कोनिकल फ्लास्क. परत 100 ml कोनिकल फ्लास्क घ्या. मेजर इट्स मास. त्याचं परत मास मेजर करा कोनिकल फ्लास्क एमटी कोनिकल फ्लास्क आणि त्याचं रेकॉर्ड लिहा मासचं किती त्याचं वेट आहे. क्लीन द ब्युरेट थोरोली अँड ग्रीस फॉर स्टॉप कॉक प्रॉपरली. बरोबर आहे. फिट बसवा. कॉक हा फिट पाहिजे जेणेकरून त्याच्यामधनं ड्रॉप बाय ड्रॉप खाली पडणार नाही. फिल अप द ब्युरेट विथ डिस्टिल्ड वॉटर.
अँड नोट द रूम टेम्परेचर. बरोबर आहे. त्या वॉटरचं टेम्परेचर आधी नोट करा, किती टेम्परेचर आहे, 21 आहे की 22 आहे, ते नोट केल्यानंतर वॉटर ॲड करायचं आहे. कशामध्ये? ब्युरेटमध्ये. ॲड जस्ट द वॉटर लेवल टू 0 पर्यंत मार्किंग ॲड करा. टच द टिप ऑफ द ब्युरेट टू द वॉल ऑफ द बिकर टू रिमूव्ह एनी ॲडरिंग ड्रॉप. जो काही तुम्ही ड्रॉप जो काही असेल तुमच्या ब्युरेटमध्ये खाली टिपला, तो ड्रॉप सहसा करून एखाद्या ॲपरेटसला ज्याचं फ्लास्क घ्या, त्या फ्लास्कने ते ड्रॉप याच्यात टाकून त्याला रिमूव्ह करून घ्या, जेणेकरून तो कंटॅमिनेशन करणार नाही किंवा तुमचे रिझल्ट हे चेंज होणार नाही. टेक द इनिशियल रिडिंग्स ऑफ द वॉटर लेवल इन द ब्युरेट. ब्युरेटमध्ये जे काही रिडिंग होतं ते पहिले चेक करा. रन 10 ml ऑफ डिस्टिल वॉटर इन टू कोनिकल फ्लास्क. 10 ml आधी ॲड करा कोनिकल फ्लास्कमध्ये. टच द टिप ऑफ द ब्युरेट टू वॉल ऑफ द डिस्क. नंतर मग ते जे काही तुम्ही 10 ml वॉटर तुम्ही ॲड केलं कशामध्ये? कोनिकल फ्लास्कमध्ये. मग परत त्याला फ्लास्कला फिट लावा आणि परत वेट करायला जा. जे काही वेट येईल ते लिहा. बरोबर आहे. वेट करून आल्यानंतर परत 20 ml ॲड करा, 30 ml ॲड करा, परत ते वेट करा, परत ॲड करा. मग अशा पद्धतीने 10 ml तुम्ही ॲड केलं, त्याचं नंतर कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड केल्यानंतर त्याचं वेट करा. नंतर परत 20 ml ॲड केलं, नंतर मग कोनिकल फ्लास्कमध्ये तुम्ही टाकलं, त्याचं काय तुम्ही जे काही रिडिंग असेल ते लिहिले. अशा पद्धतीने जे काही रिडिंग येईल ते रिडिंग तुम्ही नोट डाऊन केलं आणि फायनली कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो काय एरर येईल तो एरर तुम्हाला तो दिसेल. कॅलिब्रेशन ऑफ व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. कॅलिब्रेशन शुड बी कॅरिड ॲट 25 ± 2 डिग्री, म्हणजे 25 ते 27 डिग्रीला कॅलिब्रेशन करतो. टेक द वे बॅलन्स. वेट द एम्प्टी व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. पहिले एम्प्टी व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कचं वेट करा, त्याचे रेकॉर्ड लिहा आणि नोट दिस ॲज क्लास ए अदर ग्रेड. जे काही तुम्हाला नोटिंग करायचं असेल तर नोटिंग करा. व्हॉल्युमेट्रिक एम्प्टी व्हॉल्युमेट्रिकचा काय करायचं? वेट करायचं आधी. फिल द व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क अप टू द मार्किंग. अप टू द मार्किंगपर्यंत काय करायचं आहे? जे काय मार्किंग असं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क तिथपर्यंत वॉटर टाका आणि परत वेट करायला द्या. बरोबर आहे. वेट करून आल्यानंतर टेम्परेचर ऑफ वॉटर काय असेल ते लिहा. टेम्परेचर ऑफ वॉटर येईल, त्याच्यावरून तुम्हाला वॉटरची डेन्सिटी कळेल. वॉटरची डेन्सिटी केलं की तुम्हाला काय करेल? मग एरर कळेल. मग ही प्रोसेस 5 वेळा रिपीट करायची आहे, वरची प्रोसेस. अशा पद्धतीने तुम्ही कॅलिब्रेशन ऑफ व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क हे करू शकता. अशा पद्धतीने हे चॅप्टर जे आपलं बेसिक कन्सेप्ट्स इन व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस हे इथं संपलेलं आहे. पुढचे चॅप्टर आपण ते पुढच्या लेक्चरला घेऊ. थँक्यू व्हेरी मच.